गावातील खोडेल लोकांसोबत असे वागा. मुद्दा पहिला, खोडेल माणसाची मानसिकता ओळखा पण तिच्या आहारी जाऊ नका. गावातील खोडेल लोक हे बहुतांश जन्मत वाईट नसतात, तर परिस्थितीमुळे, अपेक्षेमुळे, अपयशामुळे किंवा स्वतःच्या आयुष्यातील अपूर्णतेमुळे असे वागायला असतात. अशा माणसाची सवय असते की ते इतरांच्या सुखावर बोट ठेवतील, चांगल्या कामात दोष शोधतील, कुणी पुढे जात असेल तर त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांसोबत वागताना सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे त्यांची मानसिकता. ते जे बोलतात ते बहुतेक वेळा सत्यापेक्षा त्यांच्या मनातील असमाधानाचे प्रतिबिंब असते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला मनावर घेणे म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. त्यांच्याशी बोलताना शांतता ठेवणे, कमी शब्दात बोलणे, वाद टाळणे आणि आपल्या मार्गावर ठाम राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. खोडेल माणूस तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठीच टोमणे मारतो, उलट उत्तर देतो. म्हणूनच प्रतिक्रिया न देणे हीच त्यांच्यावरची सर्वात मोठी मात असते. मनात स्पष्ट ठेवा की प्रत्येकाशी जुळवून घेणं हे आयुष्यात यश मिळवण्यासाठी आवश्यक नसते. मुद्दा दुसरा, सन्मान राखा पण स्वतःचा आत्मसन्मान कधीही गहाण ठेवू नका. गावात राहायचं म्हणजे सगळ्यांशी नम्रपणे वागायचं, आदर राखायचा, पण यांचा अर्थ असा अजिबात नाही की कुणीही घेऊन येऊन तुमचा अपमान करावा आणि तुम्ही गप्प बसावं. खोडेल लोकांची एक सवय असते की समोरचा किती सहन करतो याची ते चाचपणी करत राहतात. एकदा तुम्ही वारंवार गप्प राहिलात की ते तुमच्यावर हुकूमत गाजवायला लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच मर्यादा ठरवणं फार महत्त्वाचं असतं. शांत आवाज पण ठाम शब्दात आपली भूमिका मांडली पाहिजे. आरडाओरडा, शिवीगाळ, धमकी याची गरज नसते, पण स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी वेळेवर बोलणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत देता तेव्हाच समोरचाही तुम्हाला किंमत देतो. खोडेल माणसाला हे जाणवलं की हा माणूस वाकणार नाही तेव्हाच तो 2 पावलं मागे सरकतो. आत्मसन्मान म्हणजे उद्धटपणा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होय. मुद्दा तिसरा, त्यांच्या बोलण्यावर नव्हे तर आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करा. खोडेल लोक शब्दावर जगतात, ते चर्चा करतात, अफवा पसरवतात, कानावर कान घालतात आणि गावात गैरसमज निर्माण करतात. अशा वेळी आपणही शब्दाच्या खेळात अडकलो तर आपली ऊर्जा वाया जाते. याऐवजी आपलं लक्ष आपल्या कामावर, आपल्या जबाबदाऱ्यांवर आणि आपल्या प्रगतीवर असलं पाहिजे. जेव्हा तुमचं काम बोलतं तेव्हा खोडेल लोकांचे शब्द आपोआपच फिके पडतात. गावात अशी अनेक उदाहरणं असतात की सुरुवातीला टीका सहन केलेली माणसं पुढे जाऊन आदर मिळवतात, कारण सातत्याने केलेलं चांगलं काम हे कुठल्याही आरोपांपेक्षा मोठं असतं. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या तुमच्याच उदाहरणांचा आधार घेतील. म्हणूनच स्वतःच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहणं, वेळेचा योग्य वापर करणं आणि वादविवादापेक्षा विकासाला महत्त्व देणं हेच योग्य उत्तर आहे. मुद्दा चौथा, गरज पडल्यास अंतर ठेवा, कारण प्रत्येक नातं टिकवायलाच हवं असं नाही. गावात राहतो म्हणजे प्रत्येकाशी उठबस बोलणं, संबंध ठेवणं बंधनकारक आहे असा समज अनेकांच्या मनात असतो, पण तो चुकीचा आहे. काही लोकांपासून अंतर ठेवणं हेही स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आवश्यक असतं. खोडेल लोकांशी सतत संपर्क ठेवल्यामुळे मन अस्वस्थ होत असेल, आत्मविश्वास कमी होत असेल तर थोडं अंतर ठेवणं यात काहीही चूक नाही. याचा अर्थ शत्रुत्व नाही तर स्वतःची काळजी घेणं होय. सगळ्यांशी सारखं वागण्याचा अट्टहास केल्यामुळे अनेकदा आपल्यालाच आयुष्याची गती मंदावते. योग्य वेळी योग्य माणसाची संगत निवडणं ही शहाणपणाची खूण आहे. शांत मन, स्पष्ट विचार आणि ठाम भूमिका असलेला माणूस गावात टिकतो, आदर मिळवतो. मुद्दा पाचवा, खोडेल लोकांशी बोलताना भावनांपेक्षा बुद्धी पुढे ठेवा. गावातील खोडेल लोक भावनांवर खेळ करतात. ते मुद्दाम असे शब्द वापरतात की समोरचा चिडावा, दुखावा, अस्वस्थ व्हावा. अशा वेळी भावना पुढे आल्या की माणूस चुकीचं बोलतो, चुकीचं वागतो आणि नंतर त्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. म्हणूनच अशा लोकांसोबत बोलताना मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. जेवढं कमी बोलाल तेवढं सुरक्षित राहाल. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायलाच हवं असं नाही, प्रत्येक टोमण्याला प्रत्युत्तर द्यायलाच हवं असंही नाही. काही वेळा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. खोडेल माणूस जेव्हा पाहतो की समोरचा भावनिक होत नाही तेव्हा त्याची खेळी आपोआप फसते. बुद्धीने घेतलेला निर्णय हा नेहमीच दीर्घकाळ उपयोगी पडतो, तर भावनेत घेतलेला निर्णय पश्चाताप देतो. मुद्दा 6वा, गावातील प्रतिष्ठा हळूहळू निर्माण करा, गोंगाट करून नव्हे. खोडेल लोकांची एक सवय असते की ते स्वतः काहीही बांधत नाहीत, पण इतरांची प्रतिष्ठा पाडण्याचा प्रयत्न करतात.
अशा वेळी स्वतःचं नाव मोठ्या आवाजात सांगण्यापेक्षा आपलं काम शांतपणे आणि सातत्याने करत राहणं महत्त्वाचं असतं. गावात प्रतिष्ठा एक दिवसात मिळत नाही, ती रोजच्या वागण्यातून तयार होते. तुमचं बोलणं, वागणं, व्यवहार, अडचणीच्या वेळी दिलेली मदत, शब्दाला दिलेली किंमत या सगळ्यातून तुमचं स्थान ठरतं. जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात तेव्हा खोडेल लोकांची बोलणी निष्प्रभ होतात. कारण गाव विश्वासावर चालतं, गप्पावर नाही. म्हणूनच घाई न करता, प्रसिद्धीच्या मागे न धावता आपलं अस्तित्व शांतपणे मजबूत करत राहणं हेच दीर्घकालीन यशाचं गमक आहे. मुद्दा 7, खोडेल लोकांपासून स्वतःचं कुटुंब आणि मन सुरक्षित ठेवा. खोडेल लोक फक्त व्यक्तींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावरही परिणाम करतात. घरात तणाव निर्माण होतो, मन अस्वस्थ राहतं, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड वाढते. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याचा भार घरी आणू नये. घर हे शांततेचं स्थान आहे, असायला हवं, रणांगण नव्हे. बाहेर काय बोललं जातं, काय आरोप होतात हे सगळं मनात साठवत बसलो तर घरात आनंद उरत नाही. म्हणून स्वतःची मानसिकता सीमा ठरवणं फार आवश्यक असतं. जे बाहेर आहे ते बाहेरच ठेवणं, घरात सकारात्मक वातावरण ठेवणं, कुटुंबाशी स्पष्ट संवाद ठेवणं, या गोष्टी केल्या तर खोडेल लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाहीत. मन शांत असेल तर कोणताही बाहेरचा गोंधळ तुम्हाला हलवू शकत नाही. मुद्दा 8, योग्य वेळी योग्य भूमिका घ्या. कायम सहनशील राहणं ही कमजोरी ठरू शकते. सहनशीलता ही मोठी ताकद आहे, पण तिचा गैरफायदा घेतला जात असेल तर तीच कमजोरी ठरते. खोडे लोक सतत सीमा ढकलत राहतात. सुरुवातीला छोट्या टोमण्यांपासून सुरुवात होते आणि हळूहळू अपमान, बदनामी, अडवणूक यापर्यंत गोष्ट जाते. त्यामुळे वेळेवर भूमिका घेणं अत्यंत आवश्यक असतं. योग्य शब्दात योग्य ठिकाणी योग्य वेळी बोलणं हेच परिपक्वतेचं लक्षण आहे. आरडाओरडा न करता पण ठामपणे आपली बाजू मांडणं ही कला प्रत्येकाने शिकली पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हद्दी स्पष्ट करता तेव्हा समोरचा माणूस थांबवतो. कायम झुकणारा माणूस शेवटी तुडवला जातो. हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे. मुद्दा 9, खोडे लोक तुमची चूक शोधत नसतात, ते तुमची कमजोरी शोधत असतात. गावातील खोडे लोक बहुतेक वेळा काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे याचा विचार करत नाहीत, तर समोरच्या माणसात कुठे नरमपणा आहे, कुठे तो पटकन दुखावतो, कुठे तो घाबरतो हे पाहत असतात. एकदा का त्यांना ही कमजोरी कळली की ते तिथेच वारंवार बोट ठेवतात. म्हणून स्वतःच्या कमतरता स्वीकारून त्यावर काम करणं फार महत्त्वाचं असतं. मनातून कमकुवत असलेला माणूस बाहेरून कितीही कणखर दिसला तरी खोडेल लोकांच्या जाळ्यात अडकतो. आत्मविश्वास वाढवणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्या निर्णयावर ठाम राहणं, यामुळे खोडेल लोकांना तुमच्यावर वार करता येत नाही. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा बाहेरचा कोणताही टोमणा तुमचं संतुलन बिघडू शकत नाही. मुद्दा 10, गावात प्रतिमा तयार करा. कारण शांत माणसाला चिथावणं अवघड असतं. खोडेल लोक नेहमी गोंधळ आवडणारे असतात. वाद, भांडण, चर्चा, कुजबूज यावर त्यांचं जग चालतं. अशा वातावरणात जो माणूस शांत राहतो तोच त्यांच्या दृष्टीने सर्वात कठीण लक्ष्य ठरवतो. कारण शांत माणूस त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तो चिडत नाही, भांडत नाही, आपली पातळी खाली आणत नाही. गावात अशी प्रतिमा तयार झाली की हा माणूस संयमी आहे, समजूतदार आहे, तर खोडेल लोक हळूहळू दूर राहू लागतात. कारण त्यांना मजा मिळत नाही. शांतता ही कमकुवतपणाची निशाणी नसून ती आत्मनियंत्रणाची ओळख असते. जो स्वतःवर ताबा ठेवतो त्याच्यावर दुसरा कोणी ताबा ठेवू शकत नाही. मुद्दा 11, खोडेल लोकांशी थेट संघर्ष टाळा, पण सत्यापासून मागे हटू नका. थेट भांडण, सार्वजनिक वाद उघडणं, अपमान या गोष्टी खोडेल लोकांना हव्याच असतात. कारण त्यातून त्यांना प्रसिद्धी मिळते आणि तुम्हालाच बदनामी. म्हणूनच थेट संघर्ष टाळणं शहाणपणाचं असतं, पण त्याचा अर्थ असा नाही की खोटं सहन करायचं. जेव्हा तुमच्यावर खोटे आरोप होतात, गैरसमज पसरवले जातात, तेव्हा योग्य लोकांसमोर योग्य शब्दात सत्य मांडणं गरजेचं असतं. आरडाओरड न करता पुराव्यासह शांतपणे बोललेलं सत्य हे दीर्घकाळ टिकतं. खोडेल लोक आज काहीही बोलतील, पण सत्याला पाय नसतात, ते शेवटी उघडं पडतंच. म्हणून संयमी आणि सत्य या 2 गोष्टी हातात धरल्या की खोडेल लोक स्वतः थकतात. मुद्दा 12, स्वतःचा विकास हाच खोडेल लोकांना दिलेला सर्वात मोठं उत्तर असतो. खोडेल लोकांना सर्वात जास्त त्रास कशाचा होतो, तर समोरचा माणूस पुढे जातो याचा. तो प्रगती करतो, नाव कमावतो, आत्मविश्वासाने उभा राहतो, हे पाहूनच त्यांच्या मनात जळजळ होते. म्हणूनच त्यांना
उत्तर द्यायचं असेल तर शब्दात नाही तर आपल्या प्रगतीत द्या. स्वतःचं कौशल्य वाढवा, ज्ञान वाढवा, व्यवहार सुधारावा, आर्थिक आणि सामाजिक स्थिती मजबूत करा. जेव्हा तुम्ही उंचावर पोहोचता तेव्हा खोडे लोक खालीच राहतात. मग त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतही नाही. स्वतःचा विकास म्हणजे सूड नाही, तो स्वतःला दिलेली भेट आहे आणि हीच भेट खोडे लोकांना आयुष्यभर बोचत राहते. मुद्दा 13वा, खोडे लोक तुमचं लक्ष विचलित करतात तेव्हा तुमचं ध्येय आठवत राहा. खोडे लोकांना सगळ्यात मोठा डाव म्हणजे तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापासून हटवणं. तुम्ही काय करायला निघालात, कुठे पोहोचायचं ठरलेलं आहे हे विसरायला लागून ते तुम्हाला रोजच्या वादात अडकतात. छोट्या गोष्टी मोठ्या करून दाखवतात. किरकोळ मुद्द्यावर तासनतास चर्चा करायला लावतात. अशा वेळी स्वतःला वारंवार आठवण करून द्यावी लागते की माझं ध्येय काय आहे. प्रत्येक वादात उतरून आयुष्य पुढे जात नाही. जो माणूस आपलं ध्येय विसरतो तो खोडे लोकांचा सहज बळी ठरवतो. त्यामुळे रोज स्वतःशी प्रामाणिक संवाद ठेवा आणि ठरवलेला मार्ग सोडू नका. मुद्दा 14वा, खोडे लोकांची संगत कमी करा पण शहाण्या लोकांची संगत वाढवा. माणूस जसा सहवास करतो तसाच बनतो. खोडे लोकांच्या सहवासात राहिलं की मन नकारात्मक होतं, विचार संकुचित होतात आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी वाकडी होते. म्हणून जाणीवपूर्वक अशा लोकांची संगत कमी करणं गरजेचं असतं. त्याच वेळी समजूतदार शांत अनुभव असलेल्या लोकांच्या जवळ राहणं फार महत्त्वाचं असतं. अशा लोकांशी बोलण्यावर मन स्थिर होतं, योग्य दिशा मिळते. खोडे लोक तुम्हाला खाली खेचतात तर शहाणे लोक तुम्हाला उभं राहायला शिकवतात. कोणाच्या संगतीत राहायचं हे ठरवणं म्हणजे आयुष्याची दिशा ठरवणं होय. मुद्दा 15वा, खोडे लोक तुमची चाचणी घेत असतात तेव्हा सातत्य सोडू नका. खोडे लोक एकदम मोठा हल्ला करत नाहीत, ते हळूहळू तुमची सहनशक्ती तपासतात. आज थोडं बोलतील, उद्या जास्त बोलतील, परवा मर्यादा ओलांडतील. तर जर तुम्ही मध्येच थांबलात, कंटाळलात किंवा हार मानलीत तर त्यांना बळ मिळतं. म्हणूनच सातत्य फार महत्त्वाचं असतं. रोज शांत राहणं, रोज ठाम राहणं आणि रोज स्वतःची पातळी खाली न आणणं हे सोपं नाही पण आवश्यक आहे. सातत्य असलेला माणूस शेवटी जिंकतो कारण खोडे लोकांमध्ये चिकाटी नसते. मुद्दा 16वा, खोडे लोकांशी व्यवहार करताना पुरावा आणि आठवणी जपून ठेवा. बऱ्याच वेळा बोलण्यावरून गैरसमज निर्माण होतात. आज काही बोललं उद्या वेगळं सांगतील जातं. खोडे लोक याच गोष्टीचा फायदा घेतात. त्यामुळे महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा. कोण काय बोललं, कधी बोललं याची आठवण ठेवा. गरज पडली तर साक्षीदार ठेवा. हे सगळं भांडणासाठी नव्हे तर स्वतःच्या संरक्षणासाठी असतं. जो माणूस सहज असतो त्याच्यावर आरोप करणे कठीण जाते. सजगपणा हा कमकुवतपणा नाही तर दूरदृष्टी आहे. मुद्दा 17वा, खोडे लोक तुमचं मन थकवतात. मनाची काळजी घ्या. खोडे लोकांचा सततचा ताण मनावर खोल परिणाम करतो. झोप न लागणं, चिडचिड होणं, सकारात्मक विचार वाढवणं हे सगळं हळूहळू घडतं. म्हणूनच मनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःसाठी वेळ काढा, आवडत्या गोष्टी करा, निसर्गात वेळ घालवा, विश्वासू माणसांशी बोला. मन मजबूत असेल तर खोडे लोकांचे वार बोथट होतात. मन दुर्बल असेल तर छोटाही शब्द मोठा घाव करतो. त्यामुळे स्वतःची मानसिक शक्ती वाढवणं हीच खरी ढाल आहे. मुद्दा 18वा, खोडे लोक बदलतील अशी अपेक्षा ठेवू नका. अनेक जण हीच चूक करतात की आज नाही तर उद्या खोडेल माणूस बदलेल. बहुतेक वेळा असे लोक बदलत नाहीत कारण त्यांना स्वतःच्या वागण्यात चूक दिसतच नाही. त्यामुळे अपेक्षा ठेवल्या की निराशा येते. अपेक्षा सोडल्या की मन हलकं होतं. हे स्वीकारणं कठीण असतं पण वास्तव्य आहे. प्रत्येकाला सुधारण्याची जबाबदारी आपली नसते. स्वतःला वाचवणं हेच कधी कधी सर्वात योग्य कर्तव्य असतं. मुद्दा 19वा, खोडे लोकांमुळे कठोर व्हा पण निर्दयी होऊ नका. खोडे लोकांशी वागताना माणूस कधी कधी इतका कठोर होतो की तो स्वतःच बदलून जातो. हे टाळणं गरजेचं आहे. सीमा ठेवा, ठाम राहा पण मनातून कडवटपणा वाढवू नका. कारण शेवटी आपण कोण आहोत हे आपल्या मूल्यांवर ठरतं. खोडे लोकांसारखं होणं म्हणजे त्यांचा विजय. त्यामुळे स्वतःची माणुसकी जपणं हेच खरं बळ आहे. मुद्दा 20वा, शेवटी स्वतःची प्रामाणिक राहणं हाच सगळ्यात मोठा आधार आहे. सगळ्या परिस्थितीत एकच गोष्ट कायम साथ देते, स्वतःची प्रामाणिकपणा. आपण योग्य वागतो आहोत का, आपली भूमिका स्वच्छ आहे का हे मनाला विचारता आलं पाहिजे.
जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा कोणात्याही खोडील माणसाची ताकद कमी पडते. गाव बदलतं, लोक बदलतात, चर्चा बदलतात, पण स्वतःचा स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा जपणारा माणूस कायम उभा राहतो. हाच या सगळ्या मुद्द्यांचा अंतिम सार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं खोडे लोक तुमच्याकडे कसे पाहतात, कोणत्या दृष्टी